स्टार्ट करतो तो फूड मागतो. Look at the next example. Slide दिसते ना. Sine stimulus versus releaser. What is the difference between the sine stimulus and the releaser? Sine stimulus आणि releaser मध्ये काय difference असेल? Look here, the environmental factor which induces specific innate behavior called as the sine stimulus. Actually, if I consider about the literally, then both are the stimuluses. One is called as sine stimulus and another one is called as the releaser. Okay, both these sine stimulus and the releaser are both are the stimulus, but one is called as the sine stimulus and another one is called as the releaser. Look at the first, that is the sine stimulus. Find the environmental factor which induces a specific unit behavior called as the sine stimulus. If a particular environmental factor induces or initiates a unit behavior, this will be called as the stimulus. Environmental factor, it will be in the form of temperature, it will be in the form of intensity of light, it will be in the form of dust particles, it will be in the form of the sound. All these factors or all these stimuluses will be called as the sine stimulus. म्हणजे कोणता एनर्जिक फॅक्टर तर त्याला काय म्हणतो आपण साइन स्टिमुलस. इट विल बी the non-living things. Then if the feature possessed by another individual is called as the releaser. जर तो फीचर किंवा तो स्टिम्युलस जर दुसऱ्या एखादा ऑर्गॅनिझमनं जर दुसऱ्या एखादा ऑर्गॅनिझमकडे किंवा इंडिव्हिज्युअलकडे जर तो असेल तर त्याला काय म्हणायचं, रिलीजर. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल तर साइन स्टिम्युलस, आणि जर तो लिव्हिंग एंटिटीकडे जर एखादा कॅरेक्टर असेल तर त्याला काय म्हणायचं, रिलीजर. एखादा प्राण्याचा किंवा एखादा वनस्पतीचा गुणधर्म असेल तर त्याला म्हणायचं रिलीजर. Example is the courtship behavior in the three-spined stickleback fish निकोटीन बर्जर एक्सपेरिमेंट. निकोटीन बर्जरनं एक्सपेरिमेंट केलेला होता थ्री स्पाइन्ड स्टिकलबॅक फिश मध्ये. He has studied the courtship behavior in the three-spined stickleback fish and the nuptial colors of male functions as the releaser. Okay. The nuptial color, that means these colors will be developed only during the breeding season. ज्यावेळेस एक मॅच्युरिटी स्टेज असते किंवा ब्रीडिंग सीझन असतो त्यावेळेस फक्त मेलचे जे बेली कलर असतो तर तो बेली कलर कसा असतो, रेड. द अडल्ट हॅव रेड बेली ड्युरिंग ब्रीडिंग सीझन अँड डिस्प्ले अग्रेसिव्ह बिहेवियर अगेन्स्ट अदर मेल्स विथ दिस कॅरेक्टर. दॅट मीन्स दिस कलर विल बी डेव्हलप्ड ड्युरिंग द ब्रीडिंग सीझन. It shows that the presence of the red colored belly, it is a signal that this male is ready for the copulation or for the breeding. Breeding साठी हा रेडी आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस कॅरी करण्यासाठी तो रेडी आहे, त्याचा काय असेल, सिग्नल असेल. आणि याच्यामध्ये सुद्धा याची टेरिटरी ठरलेली असते मेलची. डॅमच्या किंवा एखाद्या वॉटर बॉडीच्या पर्टिक्युलर रिजनमध्ये याची टेरिटरी असेल. आणि रेड असेल हे असणारा जर एखादा बाहेरून जर एखादा फिश इंट्रोड्यूस करत असेल किंवा येत जर असेल तर लगेच त्याच्यावर काय करतो, तो ॲग्रेशन दाखवतो किंवा त्याच्यावर अटॅक करतो. कारण काय असेल की त्याची त्याने रिप्रोडक्टिव्ह टेरिटरी ठरवलेली आहे की या टेरिटरीमध्ये जेवढ्या फिमेल्स आहेत त्याच्याबरोबर मेटिंग कोण करेल, फक्त एकच इंडिव्हिज्युअल, तो दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी घुसू देत नाही. आणि असा मेल जर आला की ज्याच्या याच्यावर कोणत्याही टाईपचं या ठिकाणी रेड कलर नाही किंवा आणि मेल असेल तो, तर त्या ठिकाणी तो ॲग्रेसिव्ह बिहेवियर तो दाखवत नाही. Look at the actual color and shape. Male stickleback, red belly, bluish white black. म्हणजे हा जर कलर असेल ब्लूइश व्हाईट आणि रेड बेली तर या ठिकाणी रिस्पॉन्स काय असेल, तर त्या ठिकाणी त्याच्यावर तो
अटॅक करेल. म्हणजे हा जो स्टिकल बॅक आहे तो टेरिटरी सांभाळणार आहे, तो त्याच्यावर अटॅक करतोय. मग त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी हा जर मॉडेलनं रिप्लेस केला, म्हणजे त्या ठिकाणी एक रेड बिली सारखा जर फिश सारखा किंवा कोणत्याही याचा लाल कलरचा एखादा माशासारखा शेपचा जरी तुकडा टाकला तरी त्या ठिकाणी तो स्टिकल बॅक मेल त्याच्यावर अटॅक करतो. तर दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं फिमेल स्टिकल बॅक, ग्रेश ग्रीन बेली सॉलन सिल्वरी बेली, म्हणजे याच्यामध्ये पाहिलं सॉलन सिल्वरी बेली जर असेल तर त्या ठिकाणी हा स्टिकर बॅक काय करेल तर कोर्टशिप बिहेवियर, म्हणजे लगेच त्या ठिकाणी मीटिंग करण्याचा तो प्रयत्न करेल. मग त्या ठिकाणी मॉडेल जरी आपण ठेवलं तसा याचा कलरचं थोडासा सॉलन दाखवला आणि ग्रेश ग्रीन कलरचं दाखवला तर लगेच तो स्टिकर बॅक त्याच्याशी मीटिंग करण्याची किंवा त्या ऑब्जेक्टशी मीटिंग करण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणजे या ठिकाणी तो ऑब्जेक्ट कोणता असेल तो फक्त रेड कलर आणि सिल्वर ग्रीन कलर, ग्रेश ग्रीन कलर, तर तो त्यासाठी काय असेल, इट विल वर्क ॲज द रिलीजर. या ठिकाणी पाहिलं तर हा माशाच्या वरचा जो कलर असेल तर त्याला काय म्हणतो आपल्याला रिलीजर, आणि या ठिकाणी एक मॉडेलचा जो आहे तर त्याला काय म्हणतो आपण साइन स्टिम्युलस. ओके. Then the significance of innate behavior. The innate behaviors are necessary for carrying out basic activities in life. पहा हे जे innate behaviors आहेत तर ते बेसिक ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी त्या महत्त्वाच्या असतील. भूक लागल्यानंतर खाणं, दॅट इज द बेसिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी हे innate behavior हे रिस्पॉन्सिबल असतील. आणि ह्याच्या जे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन्स अगोदरच त्याच्या जीन्समध्ये किंवा त्या इंडिव्हिज्युअलच्या जीन्समध्ये त्या प्रेझेंट असतील. and these are they necessary for the survival of species. This is a spelling mistake, spices, actually this is a species. necessary for the survival of the species. स्पेसिसच्या सर्वायवलसाठी तो आवश्यक असेल. जर त्याचा बिहेवियर नसेल तर कदाचित त्याचा जीव म्हणजे त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. एखादा ऑब्जेक्ट समोरून येत असताना जर आपण हात जर अडवून नाही लावला तर डोक्यावर लागल्यानंतर एखादी डेथ सुद्धा होऊ शकते किंवा कोणत्या ॲनिमलमध्ये. किंवा भूक लागल्यानंतर रडायचं नसेल तर भूक लागून काय होणार आहे, त्याला अन्न नाही भेटणार. देन द अडॅप्टिव्ह रिस्पॉन्स डेव्हलप अलॉंग विथ नर्वस सिस्टीम. म्हणजे हे जे अडॅप्टिव्ह रिस्पॉन्सेस आहेत तर ते नर्वस सिस्टीम बरोबर ते डेव्हलप होतात. म्हणूनच जे बिहेवियर्स आहेत काही बिहेवियर पर्टिक्युलर एजलाच फक्त ते एक्सप्रेस होतात. म्हणजे लहानपणी वेगळे इनेट बिहेवियर एक्सप्रेस होतात, मोठं झाल्यानंतर वेगळे, आणि ओल्डर एजला ते वेगळे असतील. अँड इव्हॉल्व्स स्लोली ओव्हर जनरेशन्स पॅरलर टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आणि हे जे इव्होल्युशन आहे याचं तर ते कसं असतं, खूप स्लो असतं. म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं की 8, 10, 15 जनरेशन नंतर आपल्याला माहीत होईल की ह्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे. आणि तो पण चेंज कसा असेल, आवश्यक म्हणजे वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला म्हणून तो चेंज स्वतःच्या याच्यामध्ये बिहेवियरमध्ये चेंज घडून आणते. आणि एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा चेंज काही इन्स्टंटली होत नसतो. ॲडव्हान्टेजेस टू ॲनिमल्स विथ शॉर्ट लाईफ स्पॅन अँड लॅक ऑफ पॅरेंटल केअर. ज्या ॲनिमलचा लाईफ स्पॅन हा छोटा असतो, काही महिन्यांचा किंवा काही वर्षांचा, तर त्यासाठी ते महत्त्वाचं असेल. किंवा ज्याच्यामध्ये पॅरेंटल केअर नसतं. पॅरेंटल केअर म्हणजे काय, आता झालेलं आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तर की ज्या ॲनिमल्समध्ये पॅरेंटल केअर नसतं, म्हणजे आईवडील काळजी घेत असतील तर काही त्याला म्हणजे करण्याची गरज नाही, आईवडील त्याला सांभाळून घेतात. पण जर पॅरेंटल केअर जर ॲबसेंट असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी तसंही हे जे बिहेवियर्स आहेत तर ते बिहेवियर त्यांच्याकडे असणं गरजेचं असतं. Okay, then in next lecture we will discuss about the learn